न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बातमी आणि बरंच काही। आणि सुरुवातीला बातमी आहे संजय राऊत यांच्या पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्याची। शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या संदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। ईडी सारख्या यंत्रणांचा भाजप पूर्वीच्याच पद्धतीने गैरवापर करते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातल्या कारवाईवरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा रंगलेला सामना दिवसेंदिवस अधिकाधिक रंगत चाललाय। एकीकडे ईडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत असतानाच आता थेट ईडीलाच टार्गेट करण्यात आलंय। संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ईडीवर निशाणा साधण्यात आला होता। नवलानी हा ईडीचा एजंट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता। याच संदर्भात संजय राऊत यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली। आता या प्रकरणाच्या तपासाकरता जितेंद्र नवलानी यांना मुंबईच्या गुन्हे शाखेनं समन्स पाठवलंय। राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आरोप करताना नवलानी खंडणीचं रॅकेट चालवत असून त्यांचा मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचा आरोप केला होता। मैं ईडी वाले से पूछता हूँ कि जितेंद्र चंद्रलाल नवलानी कौन है? जितेंद्र चंद्रलाल नवलानी ये नाम सुनकर मुंबई और दिल्ली के ईडी ऑफिस का सांस बंद हो गया होगा। उनको फंसीने छूटे हैं। 4 महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े, उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर। ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है। ये कौन है, ये किसके लोग हैं, सब डेटा मेरे पास है। और मैं सबसे पहले प्रधानमंत्री मोदी जी को इस बारे में, जैसे वेंकैया जी को लिखा है, मैं मोदी जी को लिखूंगा। जितेंद्र नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत। राऊत यांच्या वक्तव्यानुसार 2017 मध्ये ईडीनं दिवाण हाऊसिंग सोसायटीची चौकशी केली तेव्हा नवलानी यांना 10 कोटी देण्यात आले होते। नवलानींना 7 कंपन्यांमधून अविनाश भोसलेने पैसे पाठवल्याचा राऊत यांचा आरोप आहे। याशिवाय नवलानी हे 7 कंपनीचे संचालक असून या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी ट्रान्सफर केल्याचाही राऊत यांचा दावा आहे। नोव्हेंबर 2021 मध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी इन्कम टॅक्स विभागानं नवलानी आणि त्यांच्या पत्नीला नोटीस पाठवली होती। बोनांझा फॅशन मर्चंट कंपनीतल्या या बेनामी व्यवहाराच्या चौकशीत उत्पन्नाचा स्रोत बनावट असल्याचं उघड झालं। नवलानी यांनी किरीट सोमय्या यांच्याशी संगनमत करत अनेकांना लुबाडलंय। तसंच या रॅकेटमध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश असून दिल्ली आणि मुंबईमधून हे रॅकेट चालवलं जातं असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले पुरावे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचं म्हटलं होतं। या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेनं जितेंद्र नवलानी यांच्या विरोधातल्या प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेनं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई करत त्यांना तुरुंगाची वाट दाखवली। यानंतर आता महाविकास आघाडीनं जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यामध्ये वनविभागाच्या मार्फत राबवलेल्या मृद आणि जलसंधारण कामामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। आमदार निलेश लंके यांनी थेट आरोप केलाय, कागदपत्र सादर केलेत। सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपालांनी तपासणी विनाच बिल मंजूर केल्याचं लंके यांचं म्हणणं आहे। जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेच्या अंतर्गत वन विभागाकडून पारनेर तालुक्यात मृद आणि जलसंधारणाचं काम करण्यात आलं। मात्र या कामामध्येच अनागोंदी झाल्याची तक्रार राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली। या तक्रारीचं पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं। याशिवाय गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले त्या मजुरांच्या नावावर मजुरी अदा न करता खोट्या मजुरांची नावं वापरून चेक काढल्याचे पुरावेच आमदारांनी सादर केलेत। या घोटाळ्याच्या विरोधात आता काही मजूर सुद्धा पुढे आलेत। पारनेरच्या वाळवणे इथल्या बंधाऱ्यावर काम केलेल्या मजुरांची यादी वनरक्षक केंद्रानं दिली होती। यानंतर आमदार लंके यांनी उपवनसंरक्षक स्वाती माने, सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखेळे आणि वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांना मंजुरीचे रोखे दाखवण्यास सांगितलं। मात्र प्रत्यक्षात रोखे उपलब्ध नव्हते। आमदारांनी स्वतःकडच्या मजूर रोख्यांची यादीच वाचून दाखवली। यानंतर वन विभागातला अनागोंदी कारभार समोर आलाय।
कोणतीही तपासणी न करता वनक्षेत्रपाल प्रताप जगताप, रमेश देवखिळे आणि उपवन संरक्षक स्वाती माने या तिघांनी सह्या करून खोटी बिलं तयार केल्याचा आरोप लंके यांनी केलाय. वनपाल परिमंडल अधिकारी यांची सही असणं गरजेचं असतं. ते क्रम प्राप्त आहे, तरी पण ही चुकीच्या पद्धतीने हा केलेला गैरव्यवहार आहे. आणि ह्या ज्या लोकांच्या नावावर व्हाउचर तयार केलं, ज्या लोकांच्या नावावर पेमेंट रिलीज केलं, त्यांच्या मी पॅन कार्डच्या झेरॉक्स मागवल्या, पण ते सुद्धा साम्य नाही. म्हणजे इतका चुकीच्या पद्धतीने साईडवर काम करणारे कर्मचारी वेगळे, पेमेंट रिलीज तिसऱ्यांच्या नावावर केलं आणि तिसऱ्यांच्या नावावर केलं असताना त्यांच्या सह्यासुद्धा डुप्लिकेट. यांचे पॅन कार्ड आम्ही चेक केलं, त्या पॅन कार्डच्या आणि यांच्या सह्यासुद्धा एक राहत नाही. दरम्यान वनक्षेत्रपाल आणि सहाय्यक वनसंरक्षकांनी बिलांच्या मंजुरीसाठी दबाव टाकल्याचा आरोप वनपाल संदीप भोसले यांनी केलाय. सह्या करण्यास नकार दिल्यानं माझ्या तक्रारी करण्यात येत असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा या वनपालानं दिला आहे. श्री जगताप साहेब यांनी खोटी नावे वापरून अकाउंट सादर केला. मी याबद्दल वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा कळवलं होतं, परंतु त्यांनी माझी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे मी आमदार निलेश लंके यांच्याकडे तक्रार केली. वनपाल संदीप भोसले यांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचं समोर आलंय, पण या तक्रारींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता स्वतः आमदारांनी वनविभागातला हा घोटाळा समोर आणलाय. आता तरी दोषींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. वन खात्यावरती झालेला हा पहिला आरोप नसून यापूर्वीही या अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर तक्रारी आल्या होत्या. त्याच्या चौकशी झाल्या, मात्र आज तागायत कुठल्याही अधिकाऱ्यावरती कारवाई कधी झालेली नाही. आमदार निलेश लंके यांनी केलेल्या आरोपांपैकी गेली 16 वर्ष याच रेंजमध्ये असलेल्या अधिकारी आणि भाजपा नेत्याचा जावई असल्यामुळं या दोघांवरती कारवाई होणार का हा मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेकसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. नगरनंतर जाऊयात नागपूरला. नागपूर महानगरपालिकेच्या साहित्य खरेदी घोटाळा चांगला चर्चेत आलाय. या घोटाळ्यामध्ये पालिकेतले अधिकारी आणि कर्मचारी हेच गुंतल्याचं उघड झाल्यानंतर चौकशी समितीनं कठोर शब्दात ताशेरे ओढलेत. तसंच या घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्याची सुद्धा मागणी होतीये. नागपूर महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनत चालली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच भ्रष्टाचार करून पालिका पोखरायला सुरुवात केल्याचं समोर आलंय. कोरोना काळात म्हणजे मार्च 2020 ते ऑगस्ट 2021 या काळात पालिकेचं ग्रंथालय विभाग बंद ठेवण्यात आलं होतं. ग्रंथालय बंद असलं तरी या महाभागांनी 67 लाखांचं सॅनिटायझर वापरल्याचं खोटं बिल लावत पैसे उकळले. पालिकेतले अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं हा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीनं उघड केलंय. या स्टेशनरी घोटाळ्यामध्ये एकतर ज्या वस्तू खरेदी केल्याच नाही त्याचे बिलं, बोगस बिलं बनवून त्याचे पैशाची उचल करण्यात आली. विशेषतः आरोग्य विभागामध्ये ज्या कोविडच्या कार्यकाळासाठी पत्रकं लागत होते ते पत्रकं छापले असं दाखवलं आणि ते पत्रकं आमच्या विभागामध्ये जमाई केले नाही, परंतु त्याचे बिलं उचलण्यात आले. त्याच काळामध्ये लायब्ररीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आलं तर दाखवलं. साधारणतः 67 लाख रुपयाचं सॅनिटायझेशन लायब्ररीमध्ये करण्यात आलं तर दाखवलं, पण तिथे सॅनिटायझेशन झालं नाही, त्याचा पुरवठा नाही झाला, परंतु त्याचे बिलं उचलण्यात आले. केवळ सॅनिटायझरच नव्हे तर पेन, पेन्सिल, नोटबुक पासून ते अगदी बेड्स आणि कूलर अशा 200च्या वर वस्तू आहेत ज्यांची केवळ कागदोपत्री खरेदी दाखवून तब्बल 35 कोटींचा चुना नागपूर महापालिकेला लावण्यात आलाय. तसंच ज्या वस्तू प्रत्यक्षात खरेदी केल्या त्या बाजारभावापेक्षा वाढीव दरात कंत्राटदाराकडून खरेदी करण्यात आल्या. 40 लिटर क्षमतेचा कूलर तब्बल 7 पट अधिक रक्कम देऊन खरेदी करण्यात आला, तर 120 लिटर क्षमतेच्या कूलरसाठी 79,000 रुपये कंत्राटदाराच्या घशात ओतण्यात आले, ज्याची बाजारभाव किंमत ही अवघी 8,500 इतकी आहे. केवळ मोठ्या वस्तूंमध्येच नव्हे तर डॉट पेन, जेल पेन, पेन स्टँड, सही स्टँड, गोंद बॉटल, फेविग्लू स्टिक, यू पिन, प्लास्टिक फोल्डर आणि कॅल्क्युलेटर यासारख्या लहान सहान गोष्टींच्या खरेदीच्या माध्यमातून पालिकेच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आलाय.
कोविडच्या काळामध्ये बेड घेतले, गाद्या घेतल्या, उशा घेतल्या, जेवणाचे उदाहरण आहे, त्याच्यानंतर कूलर घेतल्याचे उदाहरण आहे. हे मार्केट रेटपेक्षा अव्वाच्या सव्वा भावाने कोटेशन दाखवण्यात आले आणि ती पर्चेसिंगसुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली. महापालिकेतल्या या घोटाळ्यासंदर्भात नागपूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. आतापर्यंत 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर गेल्या 3 वर्षातले समोर आलेले हे घोटाळे फक्त हिमनगाचं टोक असून आणखी खोलवर तपास केला तर अनेक बडे अधिकारी गळाला लागतील अशी चर्चा रंगू लागली आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता पुढची एक गंमतशीर बातमी, पण चिंताजनक सुद्धा. मांजर आडवं गेलं की काही जण एक 4 पावलं मागे चालतात किंवा काहीतरी करतात, पण मांजर आडवं गेल्यामुळे 60-65 हजार लोकांचे लाईट गेले असं कधी तुम्ही ऐकलंय? अहो पण हे घडलंय पिंपरीमध्ये. झालं असं की एक मांजर वीज केंद्रात शिरलं चोर पावलांनी. पिंपरीतल्या या विद्युत पुरवठा केंद्रात मांजर शिरल्यानंतर इथे शॉर्ट सर्किट झालं आणि एका वायरला म्हणे धक्का लागला. त्यामुळे मोठं शॉर्ट सर्किट होऊन मांजर तर जागीच ठार झालं, पण सुमारे 65,000 नागरिकांना त्याचा फटका बसला, कारण त्यांचे लाईटच गेले. जवळपास 6 ते 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर इथला वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण विभागाला यश आलं. मात्र केवळ एका मांजरामुळे इतका मोठा घोळ झाला आणि 6 तास सुमारे 65,000 जणांचा वीज पुरवठाच खंडित झाला. चिंचवडमध्ये आमच्याकडे एक 80 MVAचा स्पेअर सर्व्हिसमध्ये ट्रान्सफॉर्मर आहे आणि तिथं पुरेशी कपॅसिटी उपलब्ध असल्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर आम्ही चिंचवडमधनं ताबडतोब आजच आणण्याची व्यवस्था करतो आहोत. आणखीन होपफुली शनिवार ते रविवारपर्यंत या ट्रान्सफॉर्मरचं कमिशनिंग या जागेवरती हा काढून दुसरा कमिशन करण्याचं काम सुरू होऊ शकेल व त्यानंतर मग MIDC क्षेत्रातला सर्व वीज पुरवठा हा 100% सुरळीत होईल. हेच ट्रान्सफॉर्मर बसवणे इतकं सोपं नाहीये. आज महावितरणकडे ऊर्जा मंत्र्यांनी कमीत कमी एक पर्यायी व्यवस्था ठेवणं गरजेचं आहे. एक साधी मांजर त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जाते तर हे लोक काय झोपा काढतात का? खरं तर आज उद्योजकांचं 3 दिवस कमीत कमी उत्पादन बंद राहणार आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे ते दुसरीकडनं मागवणार आहेत. नवा मागवणार आहेत का जुना मागवणार आहेत? वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा सध्या कलगीतुराच रंगलाय. अनिल देशमुख, नवाब मलिक, आता पाटणकर यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्यानंतर आता ठाकरे सरकार खडबडून जागं झालंय आणि या ठाकरे सरकारनं भाजपच्या नेत्यांना नोटिसांवर नोटिसा बजावायला सुरुवात केली. राज्य सरकारच्या अर्थात शिवसेनेच्या नेतृत्वाखालची आत्तापर्यंत असलेल्या मुंबई महापालिकेनं भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या घराला आता नोटीस बजावली. संजय राऊत यांचं हे वक्तव्य भाजपनं आता नक्कीच गंभीरपणे घेतलं असणार आणि त्याला कारणही तसंच आहे. सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करणारे भाजपचे नेते मोहित भारतीय आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. मोहित भारतीय राहत असलेल्या इमारतीची मुंबई मनपाच्या पथकानं पाहणी केली. भारतीय यांच्या सोसायटीला मुंबई मनपानं अवघ्या 24 तासात 14 नोटिसा बजावलेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई मनपाच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध मोहित भारतीय असा थेट आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळतोय. बदले की भावना, और बदले की भावना किस प्रकार की, उनको पता है कि मेरे छोटे बच्चे, 8 साल का बेटा, 10 साल की बेटी और बूढ़े माँ बाप मेरे साथ रहते हैं. ये इस तरह से BMC के जोर लगाकर मुझे धमकाना, कि मेरे घर के परिवार को, लोगों को डराना, कि डरा कर कहीं ना कहीं मेरी आवाज बंद करने का काम जो महाविकास आघाड़ी सरकार, ठाकरे, उद्धव ठाकरे जी या शरद पवार साहब सोचते हैं, तो मैं आपके माध्यम से बताना चाहूँगा कि हम आपसे डरते नहीं हैं, आपसे घबराते नहीं हैं. येत्या काही दिवसात मोठ्या IPS अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघड करणार असून संपूर्ण IPS लॉबी हदरेल असा गौप्यस्फोट मोहित भारतीय यांनी केला आहे. याआधी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर
तलवार नाचवल्याप्रकरणी मोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलेले मोहित भारतीय हे पहिलेच भाजप नेते नाहीत. याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेनं त्यांना अंतिम नोटीसही बजावले. एकूणच काय, सत्ता संघर्षाच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापल्या ताब्यातल्या यंत्रणांचा सढळ हस्ताने वापर सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. मुंबई महानगरपालिकेचं सेक्शन 488 याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय अशा पद्धतीचा आरोप सुद्धा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे केंद्रीय बलाचा वापर केला जातोय अशा पद्धतीचं वक्तव्य शिवसेनेकडनं होत आहे, तर भाजपचे नेते म्हणतात की पालिकेच्या अधिकारांचा वापर चुकीच्या पद्धतीने आमचे गळचेपी करण्यासाठी केला जातोय अशा पद्धतीचे आरोप दोन्ही बाजूंनी होत असल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ संदीप पवार सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. केवळ रागानं बघतो या किरकोळ कारणावरून एका तरुणानं दुसऱ्या एका तरुणावर आपला राग कसा व्यक्त केला माहितीये? थेट त्याच्या हाताचा पंजाच तोडला. आणि या सगळ्या प्रकारानं इथे उपस्थित असलेले लोक हादरून गेलेत. मालेगावच्या मेहवीनगर भागातली ही खळबळजनक घटना आहे. आरोपी हल्ला करून फरार झालाय. शेख फैजुल रहमान असं त्याचं नाव असून तो यंत्रमाग कारखान्यामध्ये काम करणारा मजूर आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी इब्राहिम हा फरार झाला. जखमी झालेल्या फैजुलला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, काय प्रकार आहे हा, सविस्तर सांग. मिलिंद, खरं तर हा एकदम धक्कादायक प्रकार आहे. किरकोळ कारणावरून का तू रागाने का बघतो माझ्याकडे नेहमी, मी तर रस्त्याने जात असताना तू माझ्याकडे रागाने बघतो, या कारणावरून या दोन तरुणांमध्ये अगोदर शिवीगाळ झाली, नंतर भांडण वाढलं आणि इतकं विकोपाला गेलं का त्या इब्राहिमने हातात त्याचे धारदार शस्त्र होतं, हत्यार होतं, त्याच्याने डायरेक्ट त्याच्यावर हल्ला केला. हा जेव्हा अडवायला गेला तर त्याने डायरेक्ट हातावर हल्ला केला आणि त्याचा जो पंजा आहे तो तुटून एका बाजूला पडला. म्हणजे इतकं तो पंजाच छाटला असं म्हणायला काही हरकत नाहीये. मग डॉक्टर त्याला ऍडमिट केलं. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पंजा जोडण्याचा, पण तो काही जोडण्यात त्यांना यश आलं नाही. त्याच्यामुळे या फैजुलला आता कायमचा अपंगत्व आलेला आहे. बब्बू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.